नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आपल्याकडे येते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ओमराजेंना भावनिक साथ. ओमराजे ठाकरेंसोबत राहण्याचा विचार करतील. ओमराजेंबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आशावादी असल्याचं कळते, कारण ओमराजे अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच. ओमराजेंच्या माघारीवर टू द पॉइंट मत. पवनराजे हत्याकांडाचा निकाल लागल्यानंतर ओमराजेंच्या माघारीसाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्यात. धाराशिवचे खासदार ओमराजेंना माघारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भावनिक साथ घातली आहे. ओमराजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहण्याबाबत विचार करतील असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलेलं आहे. झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत संजय राऊतांनी ओमराजेंच्या माघारीवर मोठं भाष्य केलंय. ओमराजेंच्या माघारीबाबत उद्धव ठाकरे हे आशावादी असल्याचंही राऊत म्हणाले. ओमराजे अजूनही ठाकरेंच्याच पक्षात आहेत असं सांगून संजय राऊतांनी ओमराजेंसाठी ठाकरेंचे दरवाजे अजूनही खुले असल्याचे संकेत दिलेले आहेत. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ओमराजेंना भावनिक साथ या मुलाखतीतून घातलेली आहे. मला अजूनही वाटतं की ओम निंबाळकर अजूनही विचार करतील त्यांच्या या भूमिकेचा. आशावादी आहात? बघा, राजकारणामध्ये माणसांना आशावादी असायला पाहिजे. नाही, मी तुम्हाला हा प्रश्न राऊत साहेब का विचारतोय, आपण ही चर्चा करत असताना काहीच वेळापूर्वी तो निकाल आलेला आहे. तुम्ही स्वतः एक आरोप केला होता की पवनराजे हत्याकांडाचा निकाल हा त्यांच्या बाजूने यावा असं त्यांना आमिष दिलं गेलं. आणि तुम्ही तो तुमच्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही आरोप केला होता. नक्कीच, की ओमराजे यांना आश्वासन दिलं गेलं आहे की पवनराजे हत्याकांडाचा निकाल त्यांच्या बाजूने लावला जाईल आणि म्हणून ते तिकडे चाललेले आहेत. निकाल तर आलाय, निकाल तर ओमराजेंच्या विरोधात गेलाय. स्वतः ओम निंबाळकर यांनी हे गेल्या काही दिवसात वारंवार सांगितलं आहे, मी कोणत्याही गटाबरोबर अद्याप जाण्याचा निर्णय घेतला नाही. आता ओमराजेंची तुम्हाला वाटतं की थोडं त्यांच्या ओमराजांनी ठरवावं ना. पण तुमच्याकडनं प्रयत्न केले अहो, आम्ही काय त्यांना घालवलंय, काय धक्का मारलाय का? आम्ही त्यांना जा सांगितलंय ते पक्षातच आहेत ना अजून. बघा, टेक्निकली सगळे लोक अजून पक्षात आहेत. त्यांचा काय तो गट काय काय म्हणतात तो स्थापन झालाय का? तर नाही. अजून कोणताही कागद लोकसभा अध्यक्षाकडनं आमच्यापर्यंत आलेलं नाही. कोणी त्यांना धक्का मारून बाहेर काढलं, हेच गायब झालेत कुठल्या तरी बिळात. नाही, पण आता मी तसं म्हणतो की ओमराजेंना बघा, ओम हा एकटा प्रश्न नाही ना. नाही, म्हटलं निकाल आज आलाय म्हणून तो प्रश्न त्यांनी ठरवायचा आहे. त्यांनी सांगायला पाहिजे मी शिवसेनेबरोबरच आहे. त्यांनी सांगायला हवं ना जाहीरपणे. नाही, पण एक पत्रकार म्हणून सुद्धा राऊत साहेब की या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला वाटतं की ओमराजे परत येऊ शकतात? बघा, मला ते म्हणतात की बघा, ते असं म्हणतात की अजून निर्णय घेतलेला नाहीये, म्हणजे कार्यकर्त्यांसोबत जाऊन चर्चा करेल. प्रश्न असा आहे की काय गरज काय, तुम्हाला पक्ष सोडण्याची गरज काय? मी निर्णय घेतला नाही म्हणजे तुम्ही आमच्या तिकिटावर आणि आमच्या मेहनतीवर निवडून आलेला आहात. ही जी भाषा आहे की मी निर्णय घेतलेला नाही, ते ठामपणे का म्हणत नाही? मी शिवसैनिक आहे, मला शिवसेनेनं खासदार केलं आहे. माझी टर्म जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी शिवसेनेच्या नंतर पुढचं बघेन. याचा राजीनामा द्या. मी या पक्षावरती निवडून आलेलो आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर मी राजीनामा देतो आणि पुन्हा निवडून येतो. करावं ना, ठीक आहे, काही हरकत नाही. तर आपण सध्या पाहतोय झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत संजय राऊतांनी ओमराजेंच्या माघारीवर हे मोठं भाष्य केलेलं आहे. ओमराजेंच्या माघारीबाबत उद्धव ठाकरे हे आशावादी असल्याचं राऊत म्हणाले. ओमराजे अजूनही ठाकरेंच्याच पक्षात आहेत असं सांगून संजय राऊतांनी ओमराजेंसाठी खरं तर दरवाजे अजूनही खुले असल्याचे संकेत सुद्धा या मुलाखतीतून दिलेले आहेत. ओमराजे ठाकरेंसोबत राहण्याचा विचार करतील अशी भावनिक साथ सुद्धा यावेळी संजय राऊतांनी ओमराजेंना घातलेली आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची झी 24 तासवर पाहतोय. ओमराजेंबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अजूनही आशावादी असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे.
जी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत संजय राऊतांनी ही भावनिक साद त्यांना घातल्याचंही पाहायला मिळत आहे. ओमराजेंनी सुद्धा आज सकाळपासून माध्यमांना ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यानुसार त्यांनी अद्याप कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं. शीतल मात्रे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. शीतलताई, झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत संजय राऊत यांनी ओमराजेंना भावनिक साथ घातली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी दावा केलाय की ओमराजेंसाठी ठाकरेंचे दरवाजे अजूनही खुलेच आहेत. तर संजय राऊत ही जी व्यक्ती आहे हा मानसिक रुग्ण आहे. कधी ते शिवीगाळ करतात, कधी ते सांगतात परत या, कधी सांगतात आम्हाला तुमची गरज नाहीये. मला वाटतं त्यांना नक्की काय म्हणायचंय एकदा त्यांनी ठरवलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी गेले 2-3 दिवसापासून जी काही त्यांनी शिवीगाळ सुरू केलेली आहे, तेव्हा आम्हाला कोणाची गरज नाही, ज्यांना जिथे जायचं त्यांनी जा. आणि ओमराजेंबद्दल 3 दिवसापैकी ते पूर्वी ते काय बोललेत हेही त्यांनी ऐकावं. त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी एकदा ठरवावं की त्यांना नक्की काय बोलायचंय. कधी स्वतःचेच खासदार कुठे जातात हे त्यांना माहिती नसतं, स्वतःचे खासदार व्हीप का पाळत नाहीत हे त्यांना माहिती नसतं, स्वतःचे खासदार मिटिंग का अटेंड करत नाहीयेत हे त्यांना माहिती नसतं. मला असं वाटतं की संजय राऊत यांना थोडासा विस्मरणाचा सुद्धा त्रास होत असावा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं हेच खरं तर गरजेचं आहे. पण शीतलताई, यामध्ये ओमराजेंनी सुद्धा आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाहीये ना. त्यांनी आज सुद्धा म्हटलंय की मी अजून विचार केलेला नाहीये, भूमिका स्पष्ट केलेली नाही. अगदी आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही साफ म्हणून तुम्ही दोरीला का धोपटताय. त्यांना 6 जण जे बाजूला झालेले आहेत त्यांच्याबरोबर कोणीही नायक नाहीये, त्यांच्याबरोबर कोणीही नेता नाहीये. त्यांनी ही भूमिका का घेतली हे ते जोपर्यंत समोर येऊन सांगत नाहीत, मीडिया समोर बोलत नाहीत, तोपर्यंत फक्त आपण गेसच करू शकतो. आणि तोपर्यंत आपणही वेट अँड वॉच करावा की त्याच्या आधीच आपल्या स्वतःच्याच खासदारांना शिवीगाळ करावी हेही त्यांना समजत नाही. त्याच्यामुळे ते नक्की काय करतायत हे त्यांना स्वतःलाही समजत नाहीये. निश्चितच. धन्यवाद शीतल मात्रे, प्रवक्त्या शिवसेनेच्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. राजू वाघमारे शिवसेनेचे प्रवक्ते आपल्याबरोबर जोडले गेलेत. राजूजी, यावेळी संजय राऊतांनी टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत ओमराजेंना भावनिक साथ घातलेली आणि अजूनही ते उद्धव ठाकरे पक्षात आहेत असा सुद्धा दावा केलाय. नाही, एक बघा की संजय राऊत काय बोलतात याच्याकडे मला असं वाटत नाही की महाराष्ट्रात आणि देशात कोण लक्ष देत आहे. कारण ते इतक्या खालच्या पातळीवर आणि इतके बरळतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं मला वाटत नाही की त्यांना काय कळतंय. कदाचित मानसिक धक्का जो एवढा बसलेला आहे त्या धक्क्यामुळे त्यांची पूर्ण परिस्थिती खराब झालेली आहे. आता राहिला प्रश्न, तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की आदरणीय ओमराजांनी मीडियावर जी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया तुम्ही जर बघितली असेल तर त्याच्यात त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की जो निकाल लागलेला आहे तो निकाल आणि ही उभाटा सोडण्याची प्रक्रिया या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मी या दोन्ही गोष्टी एकत्र नाही करत आहे. त्याच्यामुळे या गोष्टीचा परिणाम मला वाटत नाही त्याच्यावर होईल असं एकंदर चित्र सगळ्या मीडियावर आहे. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय ओमराजेंनी की मी माझ्या घरी जाणार आहे, लोकांशी बोलणार आहे आणि त्याच्यानंतर मी सगळं सांगेल. पण मला वाटतं त्यांनी ज्यावेळी ती स्टेटमेंट दिली मीडिया समोर त्यावेळी त्यांनी ते सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या की हे वेगळं आहे आणि ते वेगळं आहे आणि मी त्याच्याप्रमाणे तो निर्णय घेतोय. आता काय राहिलेलं आहे, आता उभाटाकडे दुसरं काय राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे भावनिक साथ घालायच्या. आता काल पण उद्धव ठाकरेंनी भावनिक साथ घातली की मी राजीनामा देतो. अरे पण राजीनामा देण्याच्या आधी तुम्हाला विचारावं लागेल राहुल गांधींना की मी राजीनामा देऊ का. कारण तुम्हाला उभाटा विलीन करायचा आहे म्हणून हे खासदार बाहेर जात आहेत ना. तुम्हाला उभाटा काँग्रेसमध्ये विलीन करायचं आहे म्हणून हे बाहेर जात आहेत. आता काल पण त्यांनी बघितला. बरं राजूजी, खूप खूप धन्यवाद. शिवसेना प्रवक्ते आपल्याबरोबर जोडले गेले होते. मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष कार्यक्रमात संजय राऊतांनी ओमराजेच्या माघारीवर हे मोठं वक्तव्य केलेलं आहे. ओमराजे अद्यापही ठाकरेंच्याच पक्षात आहे असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि ओमराजे नक्कीच विचार करतील असं सुद्धा यावेळी संजय राऊतांनी म्हटलेलं आहे.